एसएससी जीडी भरती 2025 तर्फा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे नाही सांगणार आहे की एसएससी जीडी भरतीचा फायनल कट ऑफ किती जाणार आहे, एसएससी जीडीचा फिजिकलचा कट ऑफ किती जाणार आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की एसएससी जीडी भरतीमध्ये कोणकोणत्या शिफ्टचा पेपर हार्ड होता, पहिल्या शिफ्टचा, दुसऱ्या शिफ्टचा, तिसरी शिफ्ट, चौथी शिफ्ट यापैकी कोणकोणत्या शिफ्टचा पेपर कठीण होता, त्याचबरोबर जे कोणकोणत्या तारीखचा पेपर या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा कठीण होता आणि त्यामध्ये नॉर्मलायझेशन मध्ये तुम्हाला किती मार्क या ठिकाणी भेटणार आहे आणि ॲव्हरेज मुलांना किती मार्क त्या शिफ्ट मध्ये पडलेले आणि नॉर्मलायझेशन मध्ये आपले या ठिकाणी किती मार्क भेटणार आहे। तर याबद्दल जे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहे, ठीक आहे। आणि एसएससी जीडी भरतीचा जो कडापा ह्या वर्षी थोडा कमी जाणार आहे आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की कोणकोणत्या शिफ्टचा पेपर हार्ड होता, कोणकोणत्या शिफ्टचा पेपर सोपा होता आणि कोणकोणत्या शिफ्ट मध्ये नॉर्मलायझेशन मध्ये जास्त मार्क वाढणार आहे आणि कोणकोणत्या शिफ्ट मध्ये कमी मार्क या ठिकाणी वाढणार आहे। तर याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला एसएससी जीडी भरतीमध्ये किती मार्क पडले हे नक्की या खाली व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा। आणि बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर तुम्हाला किती मार्क पडले, आणि मला सुद्धा जवळपास 100च्या आसपास मार्क या ठिकाणी पडलेले आहे आणि कमी मार्क या ठिकाणी पडलेले आहे, ठीक आहे। तर तुम्हाला किती मार्क्स पडले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, ठीक आहे। तर पहा, एसएससी जीडी भरतीमध्ये कोणकोणत्या शिफ्टचा पेपर हार्ड होता तर मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, 6 फेब्रुवारी 2025 चा पेपर होता, तिसरी शिफ्ट, ज्यांची सुद्धा तिसरी शिफ्ट होती। तर ॲव्हरेज मार्क जे मुलांना पडले तर ते 98 पर्यंत मार्क या ठिकाणी पडलेले आहे शिफ्टमध्ये, ठीक आहे। आणि नॉर्मलायझेशनमध्ये जवळपास 18 मार्क ह्या शिफ्टमध्ये वाढणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की ही शिफ्ट एकदम हार्ड होती आणि यामध्ये जास्त मार्क तुम्हाला वाढणार आहे, म्हणजे 18 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये तुम्हाला वाढणार आहे, ठीक आहे, भेटणार आहे। आणि 25 फेब्रुवारीची एक शिफ्ट होती, 25 फेब्रुवारीची दुसरी शिफ्ट होती। तर 25 फेब्रुवारीची दुसरी शिफ्ट होती, तर यामध्ये ॲव्हरेज जे मार्क मुलांना पडले तर 99 मार्क हे ॲव्हरेज पडलेले आहे आणि नॉर्मलायझेशन मध्ये जे मार्क वाढणार आहे मुलांचे जवळपास 17.5 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशन मध्ये वाढणार आहे, ठीक आहे। आणि 5 फेब्रुवारीला पेपर होता एसएससी जीडी भरती, तिसरी शिफ्ट होती 5 फेब्रुवारीची तिसरी शिफ्ट आणि मुलांना जे ॲव्हरेज मार्क पडले 99 मार्क पडले आणि ह्या वर्षी जे नॉर्मलायझेशन मध्ये जे मार्क वाढणार आहे 17 मार्क या शिफ्टचे वाढणार आहे, ठीक आहे। त्यानंतरची जी 12 फेब्रुवारीला पेपर झाला होता तिसऱ्या शिफ्टचा, तर 12 फेब्रुवारीला तिसरी शिफ्ट होती, तर यामध्ये ॲव्हरेज मार्क मुलांना पडलेले 99 मार्क पडले आणि नॉर्मलायझेशनमध्ये जवळपास 16 ते 17 मार्क या शिफ्टमध्ये वाढणार आहे। त्याचबरोबर 13 फेब्रुवारीला पेपर झाला होता पहिल्या शिफ्टमध्ये, ठीक आहे। तर 13 फेब्रुवारीला पहिल्या शिफ्टमध्ये पेपर झाला होता, मुलांना जे ॲव्हरेज मार्क आहे तर 100 मार्क आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये 16 ते 17 मार्क या ठिकाणी वाढणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे 12 फेब्रुवारीला एक एसएससी जीडी भरतीचा पेपर झाला होता आणि शिफ्ट होती तिसरी, त्यामध्ये जे मुलांना ॲव्हरेज मार्क जे पडत आहे तर ते 99 मार्क पडत आहे आणि जवळपास नॉर्मलायझेशनमध्ये 17 मार्क या ठिकाणी वाढणार आहे, ठीक आहे। आणि 10 फेब्रुवारीला एसएससी जीडी भरतीचा पेपर झाला होता आणि पहिली शिफ्ट होती, तर पहिल्या शिफ्टमध्ये मुलांना ॲव्हरेज जे मार्क पडत आहे तर 100 मार्क या ठिकाणी ॲव्हरेज पडत आहे। त्याचबरोबर यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये जे मार्क वाढणार आहे 16 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे 10 फेब्रुवारीला, ठीक आहे। 10 फेब्रुवारीला एक एसएससी जीडी भरतीचा पेपर होता आणि ती जी होती 10 फेब्रुवारीची तिसरी शिफ्ट होती, तर ॲव्हरेज जे मार्क मुलांना पडत आहे 16 मार्क त्या शिफ्टमध्ये पडत आहे, म्हणजे 16 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे ह्या शिफ्टमध्ये, ठीक आहे। त्यानंतर 25 फेब्रुवारीला एसएससी जीडी भरतीचा पेपर होता आणि पहिली शिफ्ट होती 25 फेब्रुवारीला, ॲव्हरेज जे मार्क मुलांना पडत आहे तर ते 100 मार्क ॲव्हरेज मुलांना पडत आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये 16 मार्क ह्या शिफ्टचे वाढणार आहे, ठीक आहे। 13 फेब्रुवारीची दुसरी शिफ्ट आहे, यामध्ये ॲव्हरेज मुलांना जे मार्क पडले 101 मार्क पडलेले आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये 15 ते 15.5 मार्क या ठिकाणी वाढणार आहे, ठीक आहे। त्यानंतरची जी शिफ्ट आहे तर 10 फेब्रुवारीची या ठिकाणी शिफ्ट आहे, दुसरी शिफ्ट आहे, ठीक आहे। तर 10 फेब्रुवारीची दुसरी शिफ्ट आहे, मुलांना 101 मार्क या ठिकाणी ॲव्हरेज मार्क पडले आणि त्याचबरोबर यामध्ये जवळपास 15 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे मुलांचे। त्याचबरोबर 20 फेब्रुवारीला एसएससी जीडी भरतीचा पेपर होता, 20 फेब्रुवारीला दुसरी शिफ्ट होती आणि 20 फेब्रुवारीच्या दुसऱ्या शिफ्टमध्ये जवळपास ॲव्हरेज मार्क मुलांना 102 पडत आणि जवळपास नॉर्मलायझेशनमध्ये 14.5 मार्क या शिफ्टला वाढणार आहे, ठीक आहे। आणि 7 फेब्रुवारीला एसएससी जीडी
भरतीचा पेपर झाला। पहिल्या शिफ्टमध्ये मुलांना ॲव्हरेज जे मार्क पडले 102 मार्क ॲव्हरेज पडत आणि जवळपास नॉर्मलायझेशनमध्ये 14.5 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर 6 फेब्रुवारीला SSC GD भरतीचा पेपर झाला होता। शिफ्ट होती पहिली आणि 103 मार्क ॲव्हरेज मुलांना या ठिकाणी पडत आहे। यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये 13.5 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे। 21 फेब्रुवारीला SSC GD भरतीचा पेपर झाला होता आणि 21 फेब्रुवारीला SSC GD भरतीची पहिली शिफ्ट होती। 103 मार्क ॲव्हरेज मुलांना पडत आणि नॉर्मलायझेशनमध्ये 13.5 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर 17 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर होता। शिफ्ट होती दुसरी, तर ॲव्हरेज मार्क 103 मुलांना भेटत आणि जवळपास 13 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर 20 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर होता। शिफ्ट तिसरी होती आणि ॲव्हरेज मार्क 103 मार्क ॲव्हरेज मुलांना पडत आणि 13 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये ह्या शिफ्टचे वाढणार आहे। त्यानंतर 12 फेब्रुवारीला SSC GD भरतीचा पेपर होता पहिल्या शिफ्टमध्ये आणि यामध्ये जवळपास ॲव्हरेज मार्क मुलांना 104 पर्यंत पडत आणि नॉर्मलायझेशनमध्ये 12.5 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे। 18 फेब्रुवारीला SSC GDच्या तिसऱ्या शिफ्टमध्ये पेपर झाला आणि ॲव्हरेज मार्क मुलांना 104 पर्यंत पडत आणि नॉर्मलायझेशनमध्ये 12.5 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर 21 फेब्रुवारीला SSC GD भरतीचा पेपर झाला तिसऱ्या शिफ्टमध्ये आणि यामध्ये ॲव्हरेज जे मार्क मुलांना पडत आहे 104 मार्क ॲव्हरेज मुलांना पडत आणि नॉर्मलायझेशनमध्ये जे मुलांचे मार्क वाढणार आहे 12.5 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे। 4 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला पहिली शिफ्ट 104 मार्क मुलांना ॲव्हरेज पडत आणि 12 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये तुमची या ठिकाणी वाढणार आहे। त्याचबरोबर 5 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला शिफ्ट 2 मध्ये आणि 105 मार्क मुलांना ॲव्हरेज पडत आहे या ठिकाणी आणि 11.5 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे वाढणार आहे। 4 फेब्रुवारी SSC GDचा पेपर झाला तिसरी शिफ्टमध्ये आणि 105 मार्क ॲव्हरेज मुलांना पडत आणि जवळपास 11.5 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे। 4 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला शिफ्ट 2 ची आणि 105 मार्क ॲव्हरेज मुलांना पडत आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये 11 मार्क तुम्हाला या ठिकाणी या शिफ्टचे वाढणार आहे। 18 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला पहिली शिफ्ट ॲव्हरेज मार्क 106 मार्क पडत आणि नॉर्मलायझेशनमध्ये 10.5 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। त्याचबरोबर 21 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला शिफ्ट 2 मध्ये आणि यामध्ये 106 मार्क ॲव्हरेज मुलांना पडत आणि 10.5 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे। त्याचबरोबर 17 फेब्रुवारीला SSC GD भरतीचा पेपर झाला आणि यामध्ये तिसरी शिफ्ट होती 106 मार्क मुलांना ॲव्हरेज पडत आणि जवळपास 10 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे। त्यानंतर 18 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला शिफ्ट 2 मध्ये 106 मार्क मुलांना ॲव्हरेज पडत आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये 10.5 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। 11 फेब्रुवारी SSC GDच्या पहिल्या शिफ्टमध्ये पेपर झाला 106 मार्क मुलांना या ठिकाणी ॲव्हरेज पडत आणि 9 ते 10 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे। 7 फेब्रुवारीला शिफ्ट दुसरी 106 मार्क मुलांना या ठिकाणी ॲव्हरेज पडत आहे आणि 10 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये या ठिकाणी वाढणार आहे। ठीक आहे, आणि 7 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला शिफ्ट 2 106 मार्क मुलांना ॲव्हरेज पडत आणि जवळपास 9 ते 10 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे। त्याचबरोबर 5 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला शिफ्ट 1 मध्ये आणि टोटल 107 मार्क ॲव्हरेज मुलांना पडत आहे आणि जवळपास नॉर्मलायझेशनमध्ये 9.5 मार्क या ठिकाणी ह्या शिफ्टमध्ये वाढणार आहे। त्याचबरोबर 7 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला शिफ्ट 3 मध्ये 107 मुलांना जे मार्क पडत आहे तर ते ॲव्हरेज मार्क पडत आणि 9.5 या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये मार्क मुलांना वाढणार आहे। 12 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला शिफ्ट 2 मध्ये ॲव्हरेज मार्क 107 मुलांना पडत आणि नॉर्मलायझेशनमध्ये 9.5 मार्क या ठिकाणी मुलांना भेटणार आहेत। त्याचबरोबर 19 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला शिफ्ट 3 मध्ये आणि 107 मार्क मुलांना या ठिकाणी ॲव्हरेज पडत आणि 9 नॉर्मलायझेशनमध्ये तुम्हाला 9 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर 20 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला शिफ्ट 1 मध्ये 107 मार्क मुलांना ॲव्हरेज पडत आणि 8 ते 9 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे। त्यानंतर SSC GDचा 19 फेब्रुवारीला दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर झाला 107 मार्क मुलांना ॲव्हरेज पडत आणि जवळपास 8.5 मार्क ते 9 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे। त्यानंतर 19 फेब्रुवारीला पहिल्या शिफ्टमध्ये SSC GDचा पेपर झाला 108 मार्क ॲव्हरेज मुलांना पडत आहे आणि 8.5 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे। त्यानंतर 13 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला शिफ्ट 3 मध्ये 108 मार्क ॲव्हरेज पडत आहे मुलांना आणि जवळपास 7.5 ते 8 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये या ठिकाणी वाढणार आहे। 11 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला शिफ्ट 2 मध्ये 108 मार्क मुलांना ॲव्हरेज पडत आणि नॉर्मलायझेशनमध्ये 7.5 मार्क या ठिकाणी मुलांचे वाढणार आहे। ठीक आहे, आणि 6 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला शिफ्ट 2 मध्ये तर 109 मार्क मुलांना ॲव्हरेज पडत आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये 7 ते 7.5 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। त्याचबरोबर 17 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला पहिल्या शिफ्टमध्ये 111 मार्क मुलांना ॲव्हरेज पडत आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये 5.5 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। त्याचबरोबर 11 फेब्रुवारीला शिफ्ट 3 होती तर शिफ्ट 3 मध्ये जे
112 मार्क मुलांना ॲव्हरेज पडत आणि 4.5 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे. आणि 25 फेब्रुवारीचा पेपर होता शिफ्ट 3 मध्ये, मुलांना ॲव्हरेज मार्क 116 पडलेले आणि या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये जास्त मार्क या ठिकाणी वाढणार नाही आहे. ठीक आहे, तर यावरून तुम्हाला एक अंदाज लागला असेल की आपल्या शिफ्टमध्ये या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क या ठिकाणी वाढणार आहे. ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्यासाठीच थांबतो. भेटूया नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद.